पुढली बातमी एस.वाय. कुरेशी यांनी यूपीएससी वरती टीकास्त्र डागलंय। कुरेशी देशाचे माजी निवडणूक आयुक्त आहेत। पूजा यांना नोटीस देऊन वेळकाढूपणा सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। प्रोबेशनरी ऑफिसर्सला तत्काळ निलंबित करता येतं, पूजा खेडकरचं अद्याप निलंबन का केलं नाही असा कुरेशी यांनी खडा सवाल केलेला आहे। देशाचे माजी निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी पूजा खेडकर या प्रकरणामध्ये यूपीएससी वरती जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। कारण दाखवा नोटीस देऊन यूपीएससी कडून वेळकाढूपणा सुरू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। प्रोबेशनरी ऑफिसर्सला तत्काळ निलंबित करता येतं, त्यामुळे पूजा खेडकरचं निलंबन का झालं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, एस.वाय. कुरेशी यांनी थेट टीका करताना यूपीएससी वरती काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काय म्हटलंय त्यांनी? बघा, याच्यामध्ये मतमतांतर आहे। जसं अरुण भाटिया सरांनी आपल्याला मुलाखत देताना म्हटलं होतं की तात्काळ फौजदारी गुन्हा नाही दाखल। काल अविनाश धर्माधिकारी सरांनी म्हटलं की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे नोटीस देऊन त्याच्यानंतर खुलासा आला की मग कारवाई करावी। परंतु जे ह्या देशाचे सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांपैकी एक आहे, ज्यांनी वेगवेगळ्या पदावरती काम केलंय, जे या देशाचे माजी निवडणूक आयुक्त आहेत, त्यांनी असं म्हटलंय की यूपीएससी शुड हॅव टर्मिनेटेड हर सर्व्हिसेस विदाउट शो कॉज नोटीस सिन्स अन ऑफिसर on probation can be removed without giving any reason. Now it should be ready for a long drawn litigations. Don't they know this basic rule? त्यांचं असं म्हणणं आहे की तात्काळ प्रोबेशनरी ऑफिसरला सेवेतनं निलंबित करण्याचं प्रोव्हिजन आहे आणि म्हणून यूपीएससीच्याच कारवाईवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आता लिटिगेशन सुरू होतील, त्यात वेळकाढूपणा होईल, त्याच्याऐवजी पूजा खेडकर यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करायला पाहिजे होतं। सो देशाच्या वरिष्ठ सनदी सेवे अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळे मतांतर दिसत आहेत आणि एस.वाय. कुरेशी यांच्या मताचं महत्व आहे की ते या देशाच्या सर्वोच्च निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी सुद्धा होते। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।